आवडे निरंतर
एकतीच भूमंडळी ज्यांचा वडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा वडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा वडता देव अखंडित प्रेमभाव विठ्ठल विठ्ठल जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षितिये विषय व्याळी मिटी दिदलिया नुटी ताटी ती तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विश होय ओम नमो जय अध्या वेद प्रतिवाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणी निवृत्तीदा स्वावधारी जोजी ओम नमो ज्ञानेश्वरा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेने बोलती वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा वडता देव खंडित प्रेमभाव प्रस्तुत कीर्तन विसेविक्रता घेतला अभंग संत श्रेष्ठ संत श्रोमणी जगद्वंद जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि ह्या अभंगाचा ह्या ठिकाणी घेण्याचं प्रयोजन हेच आहे या ठिकाणी गुरूंची सेवा गुरूंचं पूजन त्यानिमित्त आयोजित असणारा हा हरिनाम सप्ताह आहे गुरुवर्य स्वतः ह्या ठिकाणी उपस्थित आहेत दादा महाराज अण्णा महाराज ह्या सर्व गुरुवर्यांना वंदन करून इंचगिरी संप्रदायाचे मुख्य आता विराजमान गादीवर असणारे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहे आणि तसं पाहायला गेलं तर माझ्या जीवनातला सगळ्यात पहिला हा प्रसंग आहे की समोर एवढे मोठे श्रेष्ठ गुरुवर्य उपस्थित आहेत आणि मी कीर्तन त्यांच्या समोर करायला लागलोय कारण संप्रदायामध्ये अशा उच्च पदावर असणारे जे श्रेष्ठ समोर असताना एकतर भीती असते ती आदरात्मक भीती असते पण कसं होईल ते आता त्यांच्या चरणी निवेदित करायचं आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचं चिंतन आपण घेतलेलं आहे पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव खंडित प्रेमभाव तुकोबराय अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतात ज्यांचा देव आवडीचा आहे आता इथं देव आणि गुरु या दोन्ही रूपता एकात न येतात यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु यस्य देव पराभक्ती यथा देवे तथा गुरु इथं गुरु हा भाव आपण घेतला आणि देव हा भाव घेतला दोन्ही साधर्म्यत्वेनं त्या श्रुतीमध्ये वर्णन केले यस्य देव पराभक्ती जशी देवावर काही लोकांची भक्ती असते तशी गुरूंवरही काही लोकांची भक्ती असते गुरु हा देवत्वाचे उच्च कोटीचा आहे दिव्य शब्द जो आहे तो दिव दीप्तो धातूपासून देव शब्द तयार देव म्हणजे दीप्तिमान प्रकाशमान दिव्यता देव शब्दाचा अर्थ होतो ऐश्वर्य षडगुण ऐश्वर्य यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तू जे येतं हे दिव्यत्वाचं चिंतन आहे दमनत्वाचं चिंतन असतं देवामध्ये आणि कशाचं चिंतन असतं म्हणाल तर दातृत्वाचं चिंतन असतं
जेव्हा दातृत्व चिंतनाला येतं आणि ज्ञानाचं दान करण्याची अवस्था ज्यावेळी देवाकडेही येते त्यावेळी देवाला सुद्धा गुरु संबोधलं जातं. गुरु कसं संबोधलं जातं याचं वर्णन गीतेमध्ये आपल्याला कळून जाईल. अर्जुन जोपर्यंत देवाला सखा मित्र आपलं असं म्हणत होता तोपर्यंत देवांनी अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलेलं नाही. सखा मित्र भाऊ जवळचा तो आत्ते भाऊ, नुकता भाऊ नाही, आत्ते भाऊ, मामे भाऊ, हे नाती जोपर्यंत अर्जुनाच्या अंतकरणामध्ये देवाबद्दलचे आहेत. आणि म्हणून अर्जुनानं 11व्यामध्ये भगवंताला सांगितलं सकेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सकेती अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. भगवंताला अर्जुन सांगतायत की देवा अजानता महिमानम तवेदम, तुझं महिमान मी जाणत नव्हतो म्हणून तुला मी सकेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सकेती असं म्हणत होतो. हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या, हे मित्रा असं संबोधन मी करत होतो. पण आता कळालं की तू म्हणजे मी अज्ञानपणानं बोलत होतो पण कळालं तुझं स्वरूप काय आहे. म्हणून अर्जुन देवाकडं अर्जुनांचं वर्णन असं आहे की अर्जुनांना भ्रमतीवच मे मन, इथनं जर सुरुवात केली तर भ्रमतीवच मे मन या मनाच्या भ्रमित अवस्थेची निवृत्ती करण्याकरता जे गरजेचे असतात ते समोर गुरु असले पाहिजेत. आणि त्या गुरूंचं ह्या ठिकाणी गुरुत्व हा भाव अर्जुनानं देवासमोर स्वीकारला. देवाच्या प्रती अर्जुनांनी गुरुत्व हा भाव स्वीकारला. म्हणून अर्जुन दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच म्हणतात हा शादिमां त्वं प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, शिष्यस्वेहम, मी तुझा शिष्य आहे, मला शिक्षा दे, म्हणजे शिक्षा म्हणजे ज्ञान दे, मी तुझा शिष्य आहे, मला ज्ञान दे. आत्तापर्यंत शिष्य म्हणत होता का? म्हणाल नाही, माझा रथ तिथं नेऊन उभा कर म्हणत होता. पण जेव्हा गुरूंना काय म्हटला मी तुझा शिष्य आहे, भगवंताला काय म्हटला मी तुझा शिष्य आहे, मला ज्ञान दे, त्यावेळेस अशोचानन व शोचत्व 11व्या श्लोकापासून दुसऱ्या अध्यायाच्या ज्ञानाला सुरुवात केलेली आहे. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्णांचं एक नाव रूपत्वेने येतं की कृष्णम वंदे जगद्गुरु. जगद्गुरु रूपामध्ये परमात्म्याचं स्वीकार तिथं आहे. म्हणून यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. जिथं देव शब्द जेवढ्या अयोग्यतेचा आहे त्याच योग्यतेनं गुरु शब्दाची योग्यता आहे. गुरुच देव अशा रूपातही येतात, गुरुच देव रूपात होतात. अशा गुरूंना वंदन करून चिंतनाकडे वळायचं आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी देवाच्या आवडीचा विषय बोलतात. जे देवाचे आवडते आहेत किंवा देव ज्यांचा आवडीचा आहे, दोन रूपत आहेत. देवाला काही आवडतात, 12व्या अध्यायामध्ये सांगितले की मला कोणते भक्त आवडतात है ना. योमद भक्त समे प्रियहा, मला आवडणारे भक्तांची यादी देवाने सांगितली. पण देव ज्यांचा आवडीचा आहे अशांचंही वर्णन जे येतं ना, असे भरपूर जगामध्ये काही संख्या कमी आहे असं नाही देव आवडणाऱ्यांची. पण ज्यांना देव आवडतो अशांची संख्या नाही, पण देवाला जे आवडतात अशांची ही संख्या वर्णित आहे. देवाला कोणती आवडतात हे महत्वाचं आहे. ज्यांना देव आवडतो आणि देवाला जे आवडतात या दोन्हींच्या रूपातनं बघायला गेलं तर ज्यांचा आवडता देव, मग ते पवित्र सोहळी ज्यांचा आवडता देव, एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव, तीच भाग्यवंते ज्यांचा आवडता देव, सरतीपुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. कोणाची सेवा केल्यानंतर त्या देवाला प्राप्त होते तर ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या चरणामध्ये वर्णन करताना त्यांचं वर्णन ज्ञानात्मक करतात. दुसऱ्या चरणामधलं वर्णन जे आहे ते भक्तिपरक आहे. तिसऱ्या चरणातलं वर्णन आहे ते कर्मपरक आहे. ज्ञानपरक वर्णन याच्याकरता सांगतात की स्वरूपत्वेनं लक्षण आहे, पवित्र आहेत, सोहळे आहेत. जे पवित्र आहेत, सोहळे आहेत हे स्वरूपत्वेनं लक्षण आहे. आवडता देव हे भक्तित्मक लक्षण आहे, भक्ती ज्यांचा आवडता देव. आणि तिसऱ्या चरणामध्ये कर्मपर लक्षण केलेलं आहे, तीच भाग्यवंते, सरती पुरती धनवित्ते, हे कर्मपर लक्षण आहे. एक ज्ञानपर लक्षण पहिल्या चरणात, भक्तिपर लक्षण दुसऱ्या चरणात आणि कर्मपर लक्षण तिसऱ्या चरणात केले. आणि चौथ्या चरणात सांगितलंय की त्यांची सेवा केली तर ती देवाला पोचते. विठ्ठल चिंतनाकडे आपण येत असताना या ठिकाणी ज्यांचा आवडता देव हा महत्वाचा इथं विषय आहे, आवडीचा देव. आता लक्षात घ्या किती लोकांना देव आवडतो इथं, किती लोकांना गुरु आवडतात इथं. सगळ्यांनाच गुरु आणि देव सगळेच आवडतात इथं. इथं आपण जेवढे आलो आहोत ते सगळे गुरुदेव आवडणारे लोक आहे. आपण गुरुदेव आवडणारे लोक इकडे सांगा. गुरुदेव आपल्याला आवडतात, पण प्रत्येकाच्या आवडीमध्ये काहीतरी कमी अधिकपणा असेल का नाही सांगा. कोणाला जरा असं कमी आवडतात, कोणाला जरा जास्त आवडतात, कोणाला अति जास्त आवडतात. आवडीमध्ये फरक पडतो महाराज नाही का. काहींना सवड जशी आहे तसं आवडायला लागतं.
काही काहींच्या सवडीप्रमाणे आवड तयार होते. आवड किती असावी याचं एक मोजमाप आणि परिमाप जर करायचं असेल तर त्या परिमाप आणि मोजमापाला ज्ञानोबरायांना विचारलं. ज्ञानोबरायांना नुकतं तुम्ही आम्ही विचारलं नाही, देवानं विचारलं. देवानं ज्ञानोबरायांना विचारलं, मी तुम्हाला किती आवडतो, मी तुम्हाला किती आवडतो. त्या ज्ञानोबराय सांगतात, तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवापासून या, जीवापेक्षा जास्त आवडतो. आता इथं परिमाप मोजमाप काय करता येईल का सांगा बरं. आता जीवाच्या पलीकडे आणि कोण आहे का सांगा. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव अशी अवस्था झालेली जी आहेत महात्मे, त्यांना देव किती आवडतो तर जीवापेक्षा जास्त. बरं, एकदा आवडतो, दोनदा आवडतो, चारदा आवडत नाही तर तुकोबरायांना विचारलं किती वेळा आवडतो. म्हणले आवडे निरंतर, ध्यान आवडे निरंतर, आवडे आवडतो म्हटले की निरंतर आवडतो. टायमिंगचं भान नाही. केवढा आवडतो, केवढा आवडतो याची व्याप्ती आहे. किती आवडतो याचंच वर्णन आहे. किती वेळपर्यंत आवडतो याचं वर्णन आहे. बरं, ह्या आवडायला लागल्यावर बाकीचं काय म्हटले, बाकीचं नावडायला लागतं. संपदा सोहळा न आवडे मनाला, अजिबात आवडत नाही. आता आवड, आवड हा शब्द इच्छेचा, इच्छा आणि आवडीत जरासा फरक आहे बरं का महाराज. आवड आणि इच्छेत फरक काय म्हणाल तर इच्छा ही सापेक्षित असते, अपेक्षाकृत असते. इच्छा पूर्ण नाही झाली तर दुःख असतं, पण आवडीमध्ये पूर्ण नाही झाली तर दुःख नसतं. मला आवडतं एवढंच. कीर्तनाला जायची इच्छा आहे पण जाता आलं नाही तर जरासं दुःख वाटतं. पण मला कीर्तन आवडतं म्हटलं, एखाद वेळ नाही जाता आलं पुन्हा जाऊ आपण, पण आवडतं. आवड ही जरा निरपेक्ष शब्द आहे, इच्छा ही सापेक्षित शब्द आहे. इथं आवड शब्द वापरतात. आवडे नाही काय आवडे तर देव आवडे, भीमा आवडे, पंढरी आवडे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक, नाही का. आवडे भीमा, आवडे पंढरी, आवडे पांडुरंग, आवडे चंद्रभागालिंग पुंडलिक. मग नावडे काय, संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता. आवडतो तर विषय तो त्यांचा झाला नाही. नावडे जन धन माता पिता. ना धन आवडतं, ना जन आवडतं, ना माता आवडते, ना पिता आवडतं. प्रश्न एकाने केला की माता पिता आवडत नाहीत असं काय म्हणताय महाराज. अहो, माता पिता आवडत नाही, शास्त्रामध्ये वर्णन आहे. मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव आणि माता पिता आवडत नाही म्हणता कसं. वास्तविकरित्या त्या आमाईबापांबद्दलचं बोलणं आहे की जे केवळ स्वैराचार, केवळ विषयाचार दाखवतात, याचं वर्णन तुकोबराय करतात. हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिकाचार होती. केवळ स्वैरपणानं मुलगा भटकत असेल आपल्या जीवनामध्ये, विषयांच्या ठिकाणी जात असेल तर तशा ठिकाणी केवळ लोकाचार दाखवणारे माईबाप आवडत नाहीत. केवळ लोकाचार दाखवणारे माईबाप असतात ते. हित नाही ठावे जननी जनका, लावीला लौकिका
चार होती. बघा उदाहरण आहे, प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राजमाता निंदुवर्ते केली. प्रल्हादानं जनकाच्या बाबतीतला काय विषय आहे सांगा. प्रल्हादानं जनकाला स्वीकारलं का देवाला स्वीकारलं? जनकाला मांडलं का देवाला मांडलं? कारण जे धर्माविरुद्ध जात असतील, परमात्म्याविरुद्ध जात असतील, भक्ती रहित करून टाकत असतील तर नावडे जनधन माता पिता, नाही का, नावडे त्या बाबतीत आहे बरं का. बाकी एरवी आईबापाची सेवा करावी, आईबापांना विचार मात्र आईबापांच्या बाबतीतला करायचा म्हटला तर विचार मानू नये, त्यांची सेवा तर कर्तव्य आपलं केलंच पाहिजे, आईबापाचं सेवा केलीच पाहिजे, पण त्यांच्या विचारांना आपण जायचं नसतं जर ते देवाविरुद्ध असतील तर, नाही का. म्हणून ते उदाहरण दिले, प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राजमाता निंदुवर्ते केली. म्हणून नावडे जनधन माता पिता. काय नावडे तर देव आवडे, आणि देव आवडे असेल तर बाकी काय, धन नावडे, जन नावडे, नाही का. आणि काय नावडे, संपदा सोहळा नावडे. म्हणा तुकोबरायांच्याकडं काही संपत्ती आली नव्हती महाराज. किती आलती तुकोबरायांच्याकडे? आली नव्हती असं आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा तुकोबरायांच्याकडे आला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा तुकोबरायांच्याकडे आल्यानंतर तुकोबरा म्हणतात, नको आम्हाला सोने नाणे आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. वास्तविक तुकोबरायांना प्राप्त झालेली ही जी धनरूपता आहे ना, त्या धनरूपतेची प्राप्ती तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराज द्यायला लागलेत. पण तुकोबराय नको म्हणतात, छत्रपतींनी आपलं कर्तव्य राजाचं केलं, ते एका साधू महात्म्यांना त्यांच्या व्यावहारिक जीवन सुखरूप सुलभ व्हावं याच्याकरता जे दान धर्म केला ते छत्रपतींनी राजाचं कर्तव्य केलं. पण तुकोबरायांनी साधुत्वाचं कर्तव्य केलं. त्याचा स्वीकार न करणं हे तुकोबरायांचं साधुत्वाचं कर्तव्य आहे. आणि त्या साधूंना दान करणं, काहीतरी दान म्हणण्यापेक्षा ते दान नाही बरं का, एक नजराणा देणं, एक पुरस्कार देणं, एक हे कार्य करणं हे राजाचं कर्तव्य आहे. या दोन्ही अवस्थात दोन्हीही श्रेष्ठ आहेत. एकानं द्यायचं काम केलं तेही श्रेष्ठ आहेत, आणि ज्यांनी घेतलं नाही, स्वीकारलं नाही तेही श्रेष्ठ आहेत. कारण साधुत्वाची व्याख्या सांगताना असं वर्णन आहे की देव एवढा आवडीचा होतो, एवढा आवडीचं होतं की बाकीचं मागलं सगळं नावडीचं होतं. किती नावडीचं व्हायला लागतं याचं वर्णन बघा. की धन आवडत नाही, धनाच्या बाबतीतलं वर्णन आहे महाराज. धनाच्या बाबतीतलं वर्णन काय? गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, त्रिगुणातीत व्यक्ती साधू महात्म्याचं लक्षण काय असेल तुला माहिती आहे का म्हटले. कैर्लिंगे स्त्री गुणा नेताना असा अर्जुनांचा प्रश्न होता, आणि तेव्हा देव उत्तर देत आहेत, समदुःख सुख स्वस्थ समलोष्ठास्म कांचन तुल्यप्रिय प्रियाधीरो तुल्य निंदा आत्मसंस्तुती. म्हटले लोष्ट आश्म कांचन एका अधिष्ठानावर ज्याला वाटायला लागतं ती साधुत्व अवस्था आहे. लोष्ट आश्म कांचन, लोष्ट म्हणजे ढेकुळ, आश्म म्हणजे दगड, कांचन म्हणजे सोनं. ढेकुळ, दगड आणि सोनं यातला फरकच नाही कळत महात्म्याला, फरक नाही कळत. एक उदाहरण दिलं, एक भक्तराज होते, रस्त्यानं जात होते, शेतवटीची वाट होती, शेतवटीतनं जात असतानाची वाट, आणि त्या शेतवटीतनं वाट असताना, त्या वाटेनं जात असताना त्यांची पत्नी त्यांच्या पाठीमागणं निघालेली आहे. ते भक्तराज आहेत, त्यांच्या पाठीमागं त्यांचा पुत्र निघालेला आहे, आणि तिघे जण जायला लागलेले आहेत. जात असताना त्या साधू महात्म्याला पुढं काहीतरी चमकणारं दिसलं. काय दिसलं असेल महाराज? तर चमकणारा हिरा होता. तो हिरा दिसला. आता दिसल्यानंतर हिरा, आपली एक सवय असते महाराज, 5 रुपये जरी पडलेले दिसले तर खिशात हातानं कधी घातले हे मनाला सुद्धा कळत नाही, फक्त डोळ्यांनी बघितलेला असतं एवढाच एक भाग असतो. एवढ्या गतिशीलतेने आपला हात तिथं पोहोचतो, कारण पडिले वळण आपल्याकरताच आहे बरं, इंद्रिया सकला. पण साधुत्वांचं वळण कसलं इंद्रियांचं आहे बघा. विचार केला, हा हिरा जर मी घेतला तर काय होईल? माझी समृद्धी प्रापंचिक जीवनाची होईल, पण माझा परमार्थ होईलच असं म्हणता येत नाही. काहींना परमार्थ आणि प्रपंच दोन्हीही साधता येतो, पण मी साधुत्व वृत्तीचा पहिल्यापासूनच विरक्त असल्यामुळं मला हे स्वीकारता येणार, आणि मी जर नाही स्वीकारलं काय हरकत नाही, मी तर काय करेन. पण त्यांनी माती टाकली त्याच्यावर. याचं कारण सांगतात, मागणं पत्नी चालत आलेली आहे, तिनं जर म्हटलं मला पाहिजे तर तिला नाही म्हणता येणार नाही, म्हणून त्यांनी पायानं माती टाकली त्याच्यावर. पायानं माती टाकली महाराज. कशावरती? हिऱ्यावरती माती टाकली. पत्नीनं हळूच बघितलेलं, पत्नीचं लक्ष होतं महाराज, हिरा होता चमकणारा. पत्नीनं ओळखलेलं ही हिरा आहे, आणि त्याच्यावर आपल्या पतीनं माती टाकलेली आहे. विचार करू लागले. आता पती पुढे निघालाय, पत्नीनं विचार केला, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. वर्णन आहे की पतीच्या मताप्रमाणे पतिव्रतेचं अनुसरण असतं, त्यांच्या विचारांप्रमाणे त्यांचं चालणं असतं. त्यामुळं
पतीनं जर त्याचा स्वीकार केला नाही तर मी का स्वीकार करू, याच्याकरता त्या पत्नीनं सुद्धा त्याच्यावर माती टाकली. पायानं पत्नीनंही माती टाकली, पण पत्नीनं पायानं माती टाकण्याचं कारण एवढं होतं की मागणं पोरग यायला लागले. बालहट्ट पाहिजे म्हटला तर नाही म्हणता येणार नाही. जर तो हिरा मला पाहिजे म्हटला तर नाही म्हणता येणार नाही. याच्याकरता पत्नीनं त्या हिऱ्यावरती माती टाकली. मागणं चालणार पोरग त्यांच्यापेक्षा साधुत्वात एवढं श्रेष्ठ होतं की म्हटले अजून तुम्ही साधू झालेला नाही. आता बघा, एवढ्या मोठ्या हिऱ्यावरती जर ते माती टाकत असतील तर साधू झालेले नाही ही कसं काय म्हणतो. म्हटले असं आहे की तुम्हाला अजून ढेकूळ, माती आणि हिरा यातला फरक कळतोय. माती आणि हिऱ्यातला फरक कळतोय. माझ्या दृष्टीने तुम्ही मातीवरच माती टाकली. असा भाव आहे की समलोष्ट, समआश्व, समकांचनम. ज्याला समानत्वेने वाटतं, असलं तरी त्याच्यावर मोह नाही आहे आणि नसलं तर त्याच्याबद्दल दुःख नाही आहे, नाही का. यो न हर्षती न द्वेष्टी. ज्याच्याबद्दल आहे म्हणून अहंकार नाही आहे आणि नसलं तर दुःख नाही आहे, नाही का. अशा प्रकारचा न हर्षती न सोचती न कांक्षती शुभाशुभ प्रत्यागी भक्तिमान मे समप्रिय. अशा प्रकारचे भक्त मला प्रिय आहेत म्हणतात की जे हर्षित होत नाही एखादी गोष्ट नाही मिळाली तर, आणि मिळाली तर हर्षित होत नाही, तर नाही मिळाली तर दुःख वाटून घेत नाही. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टास्मकांचन वर्णन करतात. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं वजावे आणि लाभा लावण धरावे मना माझी, असं वर्णन आहे महाराज. याचा अर्थच असा आहे की साधुत्वाच्या लक्षणामध्ये समत्वाचा भाव दृष्टीत होतो. सगळे आपले वाटायला लागतात. आपले स्वतःच्या स्वार्थ असा साधूला राहत नाहीये. यामुळे ही भावत आहे. मग त्यांची आवड कुठं असते या चिंतनानं हे बाकीचं नावडीचं होतं. नावडे जनधन माता पिता, ज्यांचा आवडता देव. देव आवडीचा आहे. आवड अंतकरणापासूनचा भाव आहे. अंतकरणातला भाव आवड आहे. माणसाला काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत. एक गोष्ट आज आवडली तर उद्या ती आवडायची बंद होते. मोबाईल नवीन जर आलाच म्हटला, नवीन मोबाईल आला तर तो किती दिवस नवीन राहतो, नाही का. दुसऱ्याच्या हातात आपल्यापेक्षा एखादं नवीन व्हर्जन बघत नाही तोपर्यंत तो नवीन वाटायला लागतो. एकदा का आपल्यापेक्षा उत्कृष्ट एखाद्याकडे आलाच तर आपल्याला वाटतं ते असावं. आता हा पहिला हातात आहे पण नावडीचा होतो. पहिला हातात आहे पण नावडीचा होतो. आवडीचा होतो का? आवडतं. आवड ही बदलाची होते, पण संतांची भक्ताची आवड बदलत नाही. आवडे निरंतर हा शब्द, आवडे निरंतर हेची द्या. ज्यांचा आवडता देव हा भाव आहे. किती आवडतो. देहावरचं ममत्व हा भाव बाजूला सारून पंढरीच्या दिशेनं चालत जाताना माग वळून बघत नाहीत. न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाची. किती आवडतो. शेजारच्या घरावर कावळा ओरडायला लागला तर माऊलीला वाटायला लागतं की त्या कावळ्याला सांगतात शकून गे माये सांगत आहे, नाही पहिलं तो गे काऊ कोकित आहे. किती आवडीचा आहे, किती आवडीचा आहे तो. पहिलं तो गे काऊ कोकित आहे, शकून गे माये सांगत आहे. भेटती पंढेराने घरा काही. त्याला म्हणतात दही भाताची उंडी देतो पण एवढा शकून सांग बाबा, नाही का. कावळ्याला सांगतात ज्ञानोबराया की शकून सांग की माझा देव यायला लागलाय. किती आवडीचं आहे बघा, नाही का. आपल्या शेजारच्या घरावर कावळा बसला तर आपण म्हणतो कोणतरी पाहुणा यायला लागलाय, कोणीतरी मेहणा यायला लागलाय. त्यातल्या त्यात कोण जावई आला तर आणि आनंदाचा विषय आपल्याला वाटायला लागतो. पण नाही महाराज, इथं ज्ञानोबरायांना वाटतं माझा देव घराकडे यायला लागलाय का काय. असा काहीतरी शकून सांग बाबा. वर्णन काय बघा, असा काहीतरी शकून सांग. हे आवडीचा भाव आहे. त्याच्या दिशेने जाताना पाहुणी या झाडे ओरवडोनी पाला खावोनी विठ्ठला आळवावे एवढा आवडीचा आहे. त्याच्या दिशेनं जात असताना, नाही का, त्या दिशेनं जात असताना, त्या परमात्म्याच्या दिशेनं जात असताना मागला सगळा भाव संपवलेला आहे. काय वर्णन तुकोबराय करतात. आता मजसवे येऊ नका कोणी सासूरवासिनी बाई आणो. ज्याला त्या मार्गाकडे जायचं असेल, त्या दिशेनं जायचं असेल तर जवरी तुम्हा मागिलांची आस तवरी उदास होऊ नका. त्याच्या आवडीचा भाव आहे की एवढा झालेला आहे की मागल्या गोष्टीवर उदास अवस्था झालेली आहे. मागल्या गोष्टीवर उदास अवस्था आहे. होईल काय महाराज. आमचं रिटर्न ठरलेलं आहे, नाही का. काय वेळ पंढरपूरला जाताना लोक रिटर्न तिकीट काढतात आणि रिटर्न काढतात का, कारण यायची तयारी जाणे अगोदर. घरातले पण प्रश्न असा करत नाहीत, कधी जाणार कधी येणार हा प्रश्न करतात. केव्हा जाणार, देवाचं केव्हा दर्शन होतं हा प्रश्न नसतो. तुम्ही माग कधी येणार याला रिटर्न म्हणतात. मग हा आवडीचा विषय होत नाही.
ज्यांचा आवडता देव ह्याची परिमापता मोजमापता, ज्यांचा आवडता देव खंडित प्रेमभाव, मग त्यांच्या बाबतीत आहे पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. आता क्रम बघा, आवडी करता पहिली गोष्ट आवडते का पहिलं त्याचं ज्ञान होतं? काय म्हणणं आहे तुमचं? एखादी गोष्ट आपल्याला आवडते का ते ज्ञान होतं? अजून जरा आवडीजवळ आपण थांबूया. एखादी गोष्ट आपल्याला आवडते का तिचं अगोदर ज्ञान होतं? अगोदर तिचं काय होतं? ज्ञान होतं. ज्ञान झाल्यावर ती हळूहळू आवडायला लागते. कशाचंही एखादा लाडू खाल्ला तर लाडूचं ज्ञान होतं, लाडू चांगला आहे, लाडू गोड आहे, लाडू खाल्ल्यानंतर आनंद येतो, समाधान वाटतं आणि असं वाटल्यामुळंच आपल्याला लाडू आवडायला लागतो. बरोबर? तुम्हाला लॉंग लता आवडतो म्हटलं तर चालेल का? लॉंग लता म्हणजे नेमकं काय एवढं सांगा म्हणावं लागतं. मग ते आम्ही बंगाली मिठाई बनारसमध्ये काशीमध्ये शिक्षण घेत असताना खाल्लेले आहे. लॉंग लता नावाची बंगाली मिठाई आहे. आता हे आपल्याला इकडं माहित नाही, पण तिकडं आम्हाला माहित असल्यामुळे ती आम्हाला आवडते असं आम्ही म्हणू शकतो, पण तुम्ही म्हणू शकत. याचा अर्थ त्याचं थोडं का असं ना काय असावं लागतं? ज्ञान. त्याला शास्त्रीय परिभाषेतले एक नाव आहे, ज्ञायती, इच्छती आणि यतती क्रम आहे. पहिल्यांदा ज्ञान, नंतर इच्छा आणि नंतर प्रयत्न. यत्न म्हणजे प्रयत्न. ज्ञायती, इच्छती आणि यतती हा क्रम जर तिन्हीचा बघितला, ज्ञान, इच्छा, प्रयत्न, एखाद्या गोष्टीचं ज्ञान असावं लागतं, नंतर त्याच्याबद्दल इच्छा होते आणि नंतर त्याच्याबद्दलचा प्रयत्न होतो. ज्ञायती, इच्छती, यतती. तसं परमार्थिक ज्ञान पहिलं थोडं का असणं असावं लागतं, भगवंताचं ज्ञान असावं लागतं. त्या भगवंताच्या प्रती आपली इच्छा होते, तिथपर्यंत जावं आणि ते जावं ही इच्छा झाल्यानंतर प्रयत्न होतो. इच्छा आणि आवडी ह्या जवळच्या गोष्टी आहेत. ज्ञानानंतर आवड तयार झाली आणि आवड झाली तसा ज्ञान होणं एवढं सहजासहजी देवाचं नाही. ज्यांचा आवडता. किती लोकांना देव कळाला, कारण पहिलं कळणं आहे ना, नंतर आवड. किती लोकांना देव कळाला? गुरुशिवाय कळतच नाही. गुरुविन अनुभव कैसा कळे, गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही म्हणून गुरूंचं वर्णन का करावं, गुरूंच्या समोर का जावं? कारण ते आपल्याला देवाचा अनुभव अनुभवायला भाग पडतात. देवाचा अनुभव देतात आपल्याला. वर्णन काय बघा, हरपले आपण पे पावे. हरवलेली गोष्ट भेटून द्यायचं काम जे गुरु करतात, नाही का? ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे त्याची सदा. हरवलेली गोष्ट संत भेटून देतात. हरवलेली गोष्ट आहे, आपल्याकडं हरवलेलं आहे. काय हरवलेलं आहे? आपलं स्वरूप हरवलेलं आहे. आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान नाही आहे. आणि मग परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आलोय लांबणं, किती लांबणं आलोय, त्यांच्या भेटी करता आलोय, गुरूंच्या भेटी करता आलोय. किती लांबणं आलोय. दुरोणी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरोणी आलो मी गा, दुःख झाले दारुण, जावया इतवरी होते हेची कारण, होते हेची कारण, दुर्लभ पायी झाले दर्शन, पायी झाले विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून. विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून. ताके हो दान करा, ताके पंढरपुरा, नामदेवरी, आम्ही सांगली कंड आलो असेल, माने महाराज कोल्हापूर कंड आले असतील, तासगाव कंड महाराज आले असतील. लांबून लांबून आलोय. एवढं लांबणं का हो, नाही का? अमेरिका, इंग्लंड, फ्रान्सनं जरी आला तर हे सुद्धा जवळच म्हणावं लागेल, पृथ्वी तलावरच आहे, पण त्याच्यापेक्षाही लांबणं आलोय. दुरोणी आलो मी गा, देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो. देश वेश माझा नोहे, आलो. आणि इथं आलो बर का, कशा करता आलो? दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. त्यांच्या भेटण्याकरता आलो. गुरूंचं दर्शन व्हावं,
त्यांची भेट व्हावी, त्यांच्याकडनं ज्ञानाचा बोध मिळावा म्हणून आलो महाराज. पण किती उपकार आहेत याचं वर्णन आहे. आलो पण देव कळाला नाही, देवाचं ज्ञान होत नव्हतं. आलो लांबणं, आलो दुरोणी, आलो देशवेश हे माझा सहज फिरत आलो. आल्यावर जागा शोधायला लागलो, जागा शोधायला लागलो. बैसलो जयावरी सैराट ते जाय, पण ती जागाच भेटना, स्थिर व्हायची. ज्याच्या ज्याचा स्वीकार करायला लागलो ते पळून जायला लागलं. वाटलं ह्याच्यामध्ये सुख आहे त्याचा स्वीकार केला, नाही म्हटले. वाटलं ह्याच्यात सुख आहे त्याचा स्वीकार केला, त्यातही नाही. प्रत्येक ज्या ज्या विषयाला स्वीकारलं त्या त्या विषयांपासून दुःखाशिवाय काय मिळालं नाही, नाही का. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. विषयाचे सुख नको नको म्हणा पहा त्या रावणा काय झाली. पामरत्व अवस्था होती, कळत नव्हतं कसंही स्वैराचाराप्रमाणे वागणं होत होतं. आणि मग अशा वेळी संतांनी बोध केला, तो बोधही पटत नव्हता. म्हणून तुकोबांचं प्रमाणे वाजत असे बोंब कोणी नाही कधी. पामरालाही बोध केला गेला, पण पामरानं ऐकलं नाही, पामराला कळालंच नाही. जो पामर म्हणजे कसा असतो, शास्त्र संस्कार रहित विषय इच्छुक जो आहे त्याला पामर म्हणतात. शास्त्राचे संस्कार त्याच्यामध्ये नाहीत आणि विषयाची इच्छा करणार आहे त्याला पामर म्हणतात. तो पामर जो आहे तिकडला त्या पामरालाही बोध केला गेला, पण पामराला कळालं नाही. परमार्थ गोड लागायच्या ऐवजी कडू लागला. कडू विषय तो गोड जीवासी झाला आणि गोड परमार्थ कडू, नाही का. विषय विषयाचा परिपाडू, विषय 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 विषयाचा परिपाडू, विषयांचा नव्हे बरं का. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. विषय विषरूप परी असणारे आणि गोड परमार्थ ही कडू लागायला लागला. आणि कडू विषय तो गोड लागायला लागला. हे पामर अवस्था आहे. त्यांनाही बोध केला पण कळालं नाही. बैसलो जयावरी सैराटे ती जाय, जीवत्वाची दशा. त्यातनं थोडं शास्त्रचिंतन गुरूंना मानणारं जर आम्ही असेल तर मग विषयी प्रवृत्तीकडे आम्ही गेलो. विषयी नाव पडला की ज्याला स्वर्गाधिकाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा होती. शास्त्र अध्ययन होतं, शास्त्रचिंतन, शास्त्राला मानणारा होता, शास्त्र संस्कार युक्त विषय इच्छुक होता, शास्त्र मानणारा होता, पण विषयाची इच्छा सोडायला तयार नव्हता. म्हणजे 100 यज्ञ करायचे, 100 यज्ञ करायचे आणि स्वर्गाधिकांची प्राप्ती करायची. माऊलीची ओव्या श्रुतीत्रया ते जाणोनी 100 यज्ञ करुणी यजलिया माते चुकुणी स्वर्गावरती. 100 यज्ञ करतात आणि मला विसरतात आणि स्वर्गाची प्राप्तीची इच्छा करतात. बरं का. किती यज्ञ करतात? 100 यज्ञ. त्याला गीतेमध्ये वर्णन आहे. त्रैविद्यां माम सोमपापूत पापः यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकान मश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. म्हटले की 100 अधिक यज्ञ करतात आणि त्या यज्ञाचा परिणाम काय होतं तर पुण्य. ते काही सहज यज्ञ होत नाहीत महाराज. पहिल्या काळातले यज्ञ व्हायचे, त्या यज्ञांचं वर्णन केलं जातं की ते यज्ञ एवढे मोठे असायचे. अश्वमेध यज्ञ, ज्योतिष्ठोमादी यज्ञ, सोमयाग, नाही का, असे मोठे मोठे जे यज्ञ होते ते राजे लोकच करू शकायचे, एवढे मोठे यज्ञ असायचे. आणि ते यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये आहुती दिली जायची. त्या आहुतीला जरी विलंब लागला तरी दोष घडायचा. म्हणून ऋत्विक ऋषींनी जे 14 रत्न समुद्रातनं निघाली त्यातली कामधेनूची अपेक्षा केली. कामधेनू आमच्याकडे असावी, कारण ती कामधेनू आमच्याकडे असेल तर यज्ञाला जो विलंब लागतो, एखादी वस्तू आणायचं म्हटलं, दोष घडतो यज्ञ व्हायला, तो दोष बंद होईल. कारण कामधेनूकंड जी अपेक्षा करेल ती प्राप्त होईल. याच्याकरता कामधेनू ऋत्विक ऋषींनी घेतली. तरी सुद्धा त्यानं देव मिळवावा ही अपेक्षा नाही. पळी अशी टाकायच्या ऐवजी उलटी जर टाकली गेली तरी दोष लागण्याची शक्यता आहे. म्हणून कर्म हा सूक्ष्म मार्ग आहे. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. तरीही यज्ञ केले जातात. माऊली म्हणतात यज्ञ करून पुण्य मिळवलं जातं, पुण्य मिळतं. आणि हे पुण्य सहजासहजी मिळवलं जात नाही, कष्ट करावे लागतात. माऊली ओवी देतात, सायासे पुण्य अर्जिजे. पुण्य कष्टानं मिळवलं. परी संसारू का अपेक्षिजे, परी नेनती काय की जे अप्राप्त दे की. पण जाणतच नाही तर काय करावं, अजून परमार्थ कळत नाही तर काय करावं. अजून मग पुण्यच पाहिजे आणि स्वर्गच पाहिजे, स्वर्गातल्या सुखाचा अनुभवच घ्यायचा आहे. स्वर्गातल्या सुखाचं वर्णन माऊलीने केलं. ऐरावती सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती, जे गावी खिल्लारी कामधेनूची. देव ओळगे पाईक सैद्य चिंतामणीची या भूमिका. विनोदवन वाटिका श्रोत्रंच्या गंधर्वगात गाणी, रंब्याई शाणाचणी, उर्वसिमिक्क विलासिनी अंतरुणिया, मदन ओळगे शेजारी, चंद्रसिंपे सांबरे,
पवना ऐसे म्हणियारे धावणे जेतो, असं स्वर्गातलं वर्णन केलेलं आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत खिशात पुण्य आहे तोपर्यंत, आपल्याकडे पुण्य आहे तोपर्यंतच. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येवलागती माघारी मृत्यूलोका. वर्णन काय बघा. स्वर्गाधिकांची प्राप्ती झाली, कष्टानं मिळवलेलं पुण्य वाया घालवलं. एक तर म्हणला मला सगळी संपत्ती स्वर्गात न्यायची, काय करावं सांगा. केवढी संपत्ती बर का, शक्य आहे का महाराज? सगळी कमवलेली प्रॉपर्टी मला स्वर्गात न्यायची, काहीतरी उपाय सांगा म्हटले. बऱ्याच विद्वानांना विचार, म्हटले रावणाला नेता आलं नाही, तुमचं काय? त्या रावणाची प्रॉपर्टी एवढी होती की शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची रावणाची होती. म्हणजे शुद्ध कांचन याचा अर्थ 24 कॅरेट सोनं, अजिबात भेसळ आणि नुकतं बिस्किट मधला हिशोब नव्हता, तोळ्यातला हिशोब नव्हता, तो हिशोब होता घरांचा. 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची होती. अशा रावणाची काय वर्णनता आहे नाही का. ता रावण घर दियान बाती, शिल्लक काय राहिलं, त्याला नेता आलं नाही काय. तू का म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली. मग तुमचं कसं काय नेणार तुम्ही? तुम्ही म्हणताय वर न्यायचे सगळी संपत्ती. एक जण जरा विद्वान होता, हुशार होता, तो म्हटला महाराज असं आहे, तुम्हाला सगळी संपत्ती वर न्यायची आहे ना, काय हरकत नाही म्हटलं. एक जण, शेठजी तुम्हाला सगळी संपत्ती वर नेता येऊ शकते म्हटले. सगळी संपत्ती वर नेता येऊ शकते, फक्त एक करावं लागतं म्हटले. जसं तुम्ही विदेशात गेल्यानंतर त्या ठिकाणी चलन वेगळं असतं. म्हणजे भारतातला पैसा विदेशात चालत, भारताचा पैसा विदेशात चालत नाही, तिथं कॅरेन्सी बदलावी लागते. म्हणजे डॉलरमध्ये कन्वर्ट करावा लागतो नाही का. आता परवा महाराज जाऊन आले, माणेसाहेब श्रीलंकेला जाऊन आले, डॉलरमध्ये कन्वर्ट करावा लागतो पैसा, बरोबर ना महाराज. अगोदर त्या पैशाचं त्या पैशामध्ये कन्वर्ट करावा लागतो आणि मग आपल्याला तिथं तोच पैसा वापरता येतो. तसं म्हटले जर आपल्या इकडल्या देशांमध्ये जायचं असेल तर आपल्याला पैसा जर बदलावा लागत असेल तर हा पैसा स्वर्गात चालत नाही. मग म्हटले काय करावं. स्वर्गात पुण्य नावाचा पैसा चालतो. स्वर्गात जर पुण्य असलं तर ते चालतं. म्हटले मग पैसा पुण्यात कन्वर्ट करावा लागेल. मग काय करावं लागेल. म्हणले परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्यावर उपकार करा, दानधर्म करा, यज्ञादिक करा, भगवत भक्ती करा, संतांना नाही का जे महात्मे लोक आहेत त्यांची सेवा करा, हे सगळा भाव सांगितला आणि मग तुम्हाला पुण्य होईल आणि स्वर्गात जाता येईल. ते म्हटलं एवढं सोडून बोला. नाही नेता आला तरी एवढी आपण सेवा करण्याची अभिलाषा करतो, पण भाग्यानं प्राप्त होते सेवा महाराज, कळतच नाही. स्वर्गाधिकांची म्हणून त्याला विषयी शब्द वापरलाय. पहिला शब्द पामर आहे, ज्याला ऐहिक पारलौकिकाचं चिंतन. तिसरा जो जिज्ञासू आहे त्याला मात्र वाटतं की ह्यात काही नाही, थोडंसं कळायला लागलं, कारण त्यांना भाग्यानं कळालं, गुरु भेटले. थोडासा संतांचा बोध बघा. गुरु 3 प्रकारामध्ये गुरूंची दर्शनता आपल्याला होते. एक तर आपलं भाग्य असावं लागतं, लक्षात येते का. एक आपलं काय असावं लागतं, भाग्य असावं लागतं. पुण्य फळले बहुता दिवसा, किंवा भाग्याचा उदय भाग्य असावं लागतं, पहिला शब्द. दुसरा आपल्यामध्ये विवेक जागृत व्हावा लागतो. थोडं का असना, पूर्ण विवेक नाही, थोडा का असना, त्या भाग्यानं त्या पुण्यानं विवेक जागृत व्हायला पाहिजे की स्वर्गातलं सुख सुद्धा नश्वर आहे, एक ना एक दिवस संपणार आहे. हे बोध आपल्याला आपल्या अनुभवानं येतो. दुसरा शब्द काय, अनुभव. पहिला शब्द आहे भाग्य, दुसरा शब्द आहे अनुभव, आणि तिसरा शब्द आहे कृपा. आपल्यावर साधू संतांची महात्म्यांची काय व्हायला पाहिजे, कृपा व्हायला पाहिजे. तिन्ही रूपातनं आपल्याला सन्मार्ग भेटतो. यात सन्मार्ग भेटणं फार कठीण आहे. आद्य जगद्गुरू शंकराचार्यजी वर्णन करतात, मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय एतत् त्रयम दुर्लभम. 3 गोष्टी या जगात दुर्लभ आहेत. माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे, तो मिळालाय. आता पुढल्या गोष्टी त्याच्यापेक्षा दुर्लभ आहेत, आता त्या प्राप्त करण्याचे आपण अधिकारी झालो आहोत. दुसरी गोष्ट कोणती आहे, मोक्षता प्राप्त होणं दुर्लभ आहे, आणि त्याच्या पुढे संतांची भेट होणं दुर्लभ. संतांची भेट झाली की मोक्षता. आपण कुठनं आलोय, लांबणं आलोय, हे विषय चालू आहे आपला. लांबणं आलो, दुरोणी आलो मी गा, देश वेशनो हे माझा, आणि जागा शोधायला लागलो. तुमच्या गावात एखादा नवीन माणूस आला समजा, आणि तो जर जागा शोधायला लागला, मला राहायचं आहे, मला राहायचं आहे, जागा भेटते का म्हणून शोधायला लागला. बऱ्याच ठिकाणी फिरला, जागा भेटे ना, कोणी जागा राहायला देईना. पण अचानक त्याला एक जण कोणीतरी भेटलं, आणि भेटल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, म्हटले तुम्हाला जागा दाखवतो चला. आणि त्यांनी नेलं, त्यांना जागा दाखवली.
ती जागा दाखवली महाराज. आणि ती जागा दाखवल्यानंतर पुन्हा सांगितलं ही जागा केवळ केवळ जागा ही कोणाची आहे म्हणाल तर ही तुमच्याच करता आहे, तुमचीच आहे असं जर सांगितलं तर त्यांना किती आनंद वाटेल सांगा. किती आनंद वाटेल की तुमचीच आहे, तुमच्या. तसं लांबणं आपण आलो, दुरोणी आलो मी गा, देशवेश नोही माझा. आणि आलो आणि करू सत्ता कवनावरी कोटे स्थिर राहिलो. वर्णन आहे आता कुठं स्थिर व्हावं, पण साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, साधू संत भेटले आपल्याला आणि त्यांनी मार्ग दाखवला की तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. संतांनी बोध केला, यालाच म्हणतात हरपले आपण पे पावे. मगाच्यानं जे वर्णन सांगितलं ना, हरवलेली गोष्ट आपल्याला प्राप्त करून दिली. देव पूर्णच कळतो असं नाही, पण थोडा कळाला का, किती लोकांना कळाला, जरा तरी कळायला पाहिजे नाही का. आपल्याला प्रत्येकाला जरासा कळालाय, पण विशेषत्वानं कळालेला जरा प्रत्येकाला कळालाय म्हणून इथपर्यंत आलो आहोत, पण विशेषत्वानं अजून देव कळालेला नाही. याला म्हणतात सामान्य ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान. याला शास्त्रीय परिभाषेमध्ये अध्यासाचं चिंतन सांगताना सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं. देव थोडासा कळाला पण विशेषत्वानं कळाला नाही. विशेषत्वानं कळण्याकरता संतांच्या गुरूंच्याकडे जावं लागतं. आणि गुरुकडे गेलो की गुरु आपल्याला मार्ग दाखवतात, त्या देवाची भेट करून देतात. नवे नवे नाही का आपल्या पदावर बैसवतात नाही का. संतांची कृपा झाली तर काय होते, गुरूंची कृपा झाली तर काय होते नाही का. आपुल्या पदी बैसविले बापर कुमादेवी वर विठ्ठले, भक्तादी दिले वरदान. एवढं सामर्थ्य येतं आणि म्हणून ते ज्ञानाचा बोध होतो, आवडीचा विषय होतो. देव आवडला इथपर्यंत आपण, कारण देव कळाला म्हणून देव आवडला. किती आवडला. पहिलं मन तिथं स्थिर राहतच नव्हतं, अजून त्याच शरणावर आहे बरं का. मन तिथं राहतच नव्हतं स्थिर. संतांनी बोध केला, आता माझं मन स्थिर राहत नाही. संतांचा बोध देवाबद्दलचा कसा असतो याचं वर्णन एक बघा. संतांचा बोध देवाबद्दलचा कसा असतो तर संत गुरु आपल्याला वर्तून दाखवतात, प्रत्यक्ष वागून दाखवतात. वागून दाखवतात गुरु आपल्याला. तुकोबराय मुक्त अवस्थेतले महात्मे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठातले नाही का, इकडले तिकडले नाही, वैकुंठवासी. मग तुकोबराय वैकुंठवासी आहेत. तर अभंग असा एक आपल्याला दिसतो की मनस्थिर नाही माझी हाती. तेच तुकोबराय आहेत ना, तेच अभंग ऐक नाही सांगा, त्यांचाच अभंग ऐक नाही. मनस्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती, सकळ खुंटली या युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही. तुकोबरायच म्हणतात, तुकोबरायच म्हणतात आम्ही वैकुंठवासी, आणि तुकोबरायच म्हणतात मनस्थिर नाही माझी हाती. आता दोन्हीचा अर्थ कसा लावायचा महाराज, पण सांगू का. तुकोबराय अवस्थेमध्येच नेहमी असतात. तुकोबराय कधीही अवस्थांतर करत, एवढ्या अवस्थेमध्ये आहेत. सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो, आसवाईसा कोटे आठवची नाही, अशा अवस्थेतले तुकोबराय आहेत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यांग, अशा अवस्थेतले तुकोबराय आहेत. तुकोबरायांची अवस्था यत्किंचित चलायमान होत नाही. मग हे कुणाकरता सांगावं लागतं की मन स्थिर नाही माझी हाती. कुणाकरता सांगावं लागतं महाराज. वास्तविक हे सांगावं लागतं आपल्या साधक लोकांकरता, आपल्या पुढल्या लोकांकरता, आपल्या मार्गानं येणाऱ्यांकरता सांगावं लागतं. कसं म्हणाल बघा की वास्तविकरित्या एखादा साधक असेल, ते म्हणेल तुम्ही मुक्त आहात हो, ते म्हणतील हो तुमचं मन स्थिर झालेलं आहे, मग आमचं काय आमचं काय, असं जर तुकोबरायाने एखादा प्रश्न केला तर तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून मग त्या अवस्थेचं वर्णन करतात की माझंही मन स्थिर नाही. वास्तविक त्यांचं स्थिर आहे, पण त्यांना पुढे न्यायचंय ना, असं तसं न्यायचंय, हाताला धरून न्यायचंय. मग त्यांच्या अवस्थेचंही वर्णन आलं पाहिजे. मग माणसाला वाटतं ह्यांचंही मन स्थिर नाही, मग ही जी साधना करतील तशी आम्ही साधना करावी नाही का. ही जी साधना करतील मनाला स्थिर करायला तशी आम्ही साधना करावी. मग तुकोबरायांचं मन स्थिर नाही ना, मन स्थिर नाही माझी हाती असं तुकोबराय म्हणतात. मग आता तुकोबराय काय उपाय करतात तर तुकोबराय उपाय करतात, मनाला विनंती करतात. तिथं मन जरी ठेवलं तर ते मन लाचावले म्हणायचं. लाचावले मन लागले से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. अशा अवस्थेमध्ये मनानं धारणता केली त्या परमात्म्याची, तदाकारतेची. आणि त्या आवडीमध्ये ज्ञानापासून आवडीपर्यंत चाललोय बरं का आपण. गुरूंच्या कंड मिळालेला, गुरूंनी आपल्याला हाताला धरून तिथपर्यंत पोहोचवलं. आता तिथपर्यंत पोहोचवल्यानंतर आता तिथनं सोडायचं नाही म्हटले नाही का गुरु. त्या अवस्थेचा अनुभव दिला. तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा, आम्ही तुम्ही एकच आहोत, तुम्ही आम्ही एकच आहे.
त्या स्वरूपाच्या अनुभूतीपर्यंत आपल्याला नेलं महाराज, स्वरूपाच्या अनुभूतीपर्यंत नेलं आणि आपणासारखे करत आपल्यासारखं केलं. यालाच म्हणायचं की मन स्थिर नाही माझ्या हातीपासूनचा प्रवास चालू झालता. आता मन स्थिर होऊन मनाचा मनपणा निघून जाण्यापर्यंत. आणि तुका म्हणे कैसे कीव कोटे जीव निराळा. आता जीव आणि शिव निराळा राहिला नाही. तुका म्हणे त्यांचा जीवतोची देव वैकुंठी तो ठाव वस्तीजेत. जीव तोच देव आणि अशा अवस्थेमध्ये अजूनही ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ह्या आवडीचा भाव ज्ञानोत्तरच आहे बरं का. इथलं चिंतन कसलं आहे महाराज? हा आवड काय ज्ञान अगोदरचं नाही आहे, आवडीचा भाव ज्ञानोत्तर आहे. म्हणून मगाच्यानं सांगितलं ज्ञानोत्तर आवडीचा भाव आहे. गोकुळातल्या लोकांना ज्ञान होतं, लोका गोकुळीच्या झाले ज्ञान केली या वाचून जपतप न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृत्यापवाद. नारद भक्षित्रामध्ये नारद महर्षी म्हणतात त्यांना महात्म्याचं ज्ञान विस्मरित नव्हतं भगवंताच्या, तरीही त्यांना तुम्ही आम्ही पांडुरंगा हा असं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ती केव्हा म्हणायचं असतं माहिती आहे? मिळतं त्यावेळी नको म्हणायचं असतं. आम्हाला मिळतच नाही तर नको काय म्हणतो नाही. नको ब्रह्मज्ञान कोण म्हणायचं? तुकोबरायांनी म्हणावं, आम्ही म्हणायचं नाही. त्याला म्हणतात प्राप्तस्य निषेध. प्राप्तस्य निषेध, जी गोष्ट प्राप्त असते त्याचा निषेध करायचा असतो. आम्हाला मिळतच नाही तर निषेध काय? तुकोबरायांच्याकडे छत्रपतींचा नजराणा आला त्यावेळी तुकोबरा म्हणतात नको आम्हाला सोने आणि अमृतिके समान. आम्हाला मिळतच नाही तर आम्ही नको काय म्हणणार नाही का? मिळतच नाही तर नको काय म्हणणार. याला म्हणतात प्राप्तस्य निषेध. तसं ज्ञान मिळालं आणि मिळून मग त्याच्याबद्दलचा निषेधत्वात्मक भाव तो ठीक आहे, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा नाही का? ज्ञानाला गिळावं आणि गोविंदाला गावं ही ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञात्वा भूतादि मव्ययम भजन्ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि मव्ययम हे ज्ञानोत्तर भक्तीचं लक्षण आहे बरं का. आणि मग ही ज्ञानोत्तर भक्ती चालू होते. त्या ज्ञानोत्तर भक्तीचं स्वरूप कसं आहे? ज्यांचा आवडता देव हितपर्यंत आहे. ज्यांचा आवडता देव. मग आता ते पवित्र आहेत यात काय शंका आहे का? सोवळे आहेत यात काय शंका आहे का? नाही नाही नाही. पवित्र आहेत, सोवळे आहेत, पवित्र आहेत. पवित्र शब्द बरे अपवित्र शब्दाच्या सापेक्ष पवित्र शब्द आहे. सापेक्ष शब्दाचे अर्थ तर समजून जावा. दिवस सापेक्ष रात्र शब्द आहे. पुण्य सापेक्ष पाप शब्द आहे नाही का? पुण्य आहे म्हणून पाप, दिवस आहे म्हणून रात्र, सुख आहे म्हणून दुःख शब्द आहे. बरोबर ना? मग सुख आहे म्हणून दुःख शब्द आहे. सूर्याला विचारलं कधी उजाडलं? कुणाला विचारलं? सूर्याला विचारलं कधी उजाडलं? तो म्हणला रात्रच कुठं झाले उजडायला मला कायमच उजेड आहे. ज्ञानोबा वर्णन करतात सूर्याकडं पावणा म्हणून सुद्धा अंधार जात नाही. रात्र पावणा म्हणून सुद्धा अंधार सूर्याकडे जात नाही. त्याला म्हणतात सापेक्ष शब्द. सूर्याकडे ना रात्र आहे म्हणून दिवस शब्द नाही. तसं पाप पुण्य, सुख दुःख, लाभ अलाभ, जय पराजय हे सापेक्षित भाव आहेत. तसं पवित्र शब्द सुद्धा सापेक्षत्वानं भाव आहे. आणि मग पवित्रता केव्हा आली याचं वर्णन ज्ञानोबरांच्या बाबतीत एक ठिकाणी वर्णन करतात. अरे अरे ज्ञाना झालासी पावन नाही का? तुझे तुझं ज्ञान कळू आले नाही का? तुझे तुझं ज्ञान कळू आले. तुझं तुला ज्ञान कळालं हेच पावनतेचं लक्षण आहे. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ज्ञान कळू आले. तुझा तूची देव, तुझा तूची भाव. याचा अर्थ स्वरूपाचं ज्ञान कळालं पवित्रतेचं लक्षण आहे. भगवत स्वरूपाचं चिंतन आहे. भगवत स्वरूपाच्या ठिकाणी तदाकर्तेचा अनुभव आणं हेच काय आहे? पवित्रतेचं लक्षण आहे. म्हणून पवित्र, आता पवित्र बऱ्याच गोष्टी त्याचा विस्तार करता येईल पण ते आता वेळ नाही आहे. सोवळेपणाचं लक्षण आहे. सोवळा कोणाला म्हणायचं? सोवळं बरंच म्हणतात. आपण जेव्हा पूजापाठ करतो, विधी करतो त्यावेळी आपण सोवळं नेसतो. काय नेसतो महाराज? सोवळं नेसतो का नाही सांगा? एखादं तर म्हणतंय मी सोवळ्यात आहे मला हात लावू नको. बरोबर आहे, ते रेशमाचं सोवळं असतं त्यामुळे त्याला हात लावायचं कारण वर्णन आहे की ते पवित्र रूपात मानलं जातं. सोवळेपणाचा भाव आहे. मग ते सोवळं तेवढंच सोवळं मर्यादित आहे का? त्याला सोवळपणा तर म्हणले मनाच्या अवस्थेची सोवळेपणा कशी असते याचं वर्णन आहे. ते बाह्य सोवळं आहे, बहिरंगानं सोवळेपणा ते कापड आहे ते नाही का? पण अंतरंगानं सोहळेपणाचा भाव काय आहे नाही का? आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे
कशामुळे झालंय बरं का? विषम दुहून सांडियले. ज्याच्यातली विषमता संपली सोळेपणाचं लक्षण आहे. अजिबात विषम नावाचा भाव नाही. विषम भाव याचा अर्थ आहे की समविषम, आपलेपणा परकेपणा, भेदाभेद. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. मग कशी अवस्था झालेली आहे? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म विष्णुमय. भेद संपण, भेदाभेद भ्रम अमंगळ. अमंगळ शब्द वापरला बरं का. एकाने प्रश्न केला महाराज की तुकोबराय भेद अमंगळ म्हटले हे बरोबर आहे, पण अभेद अमंगळ म्हटले याचं उत्तर काय महाराज? वर्णन काय? भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद अमंगळ हे कळालं म्हटले, पण अभेद पण अमंगळ. भेदाभेद भ्रम अमंगळ. पण वर्णन असं आहे महाराज, भेद अमंगळ आहे पण भेद सापेक्षच अभेद शब्द आहे. भेदाला घेऊनच अभेद शब्द आहे. जसं पुण्याला घेऊनच पाप शब्द आहे ना, जसं म्हटले अज्ञानाचं निवर्तन केलं जातं, तसं ज्ञानरूपी अहंकार येऊन सुद्धा चालत नाही. ज्ञानाचंही निवर्तन व्हावं लागतं. म्हणून ज्ञानाचं खंडन असं एक प्रकरण आलेलं आहे अमृतानुभवमध्ये, ज्ञानखंडन प्रकरण. ज्ञानखंडन प्रकरण, कारण तिथं ज्ञानही काम करत नाही. जाणीव नेणीव अंतरातच नाहीच, जाणीव नेणीव भगवंती नाही. तुकोबरायांच्या परिभाषेत तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्याथारा आनंदाचा. म्हणले गुळ खाण्याबद्दल जाणावं का आनंद अनुभवावा? नाही का? गुळ खाण्याबद्दलचं ज्ञान असावं का आनंद अनुभवावा महाराज? नाही का? एकाला विचारलं किती गोड आहे गुळ, नाही का? गुरुजी सांगायचे बरं का, ते मुक्याचं उदाहरण सांगताना, मुकास्वाद नवत, मुक्या माणसाला गुळ खायला दिला. अगोदर बोलक्याला गुळ खायला दिला तरी त्याला सांगता येत नाही, मुक्याला झाल्यावर काय सांगणार आहेत? मुक्या माणसाला गुळ खायला दिला, किती गोड आहे सांगता येणार. त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता किती टक्के आहे हे बघायचं, मग ओळखायचं की किती गोड आहे गुळ. नाही, अर्थ असा आहे की गुळ किती गोड आहे हे जसं बोलता येत नाही, ते अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. वर्णन काय? अनुभवाची जोगे, प्रेमणे सांगता बोलता दावता, अनुभवे चित्ता चित्त जाणे. अनुभवावं लागतं आणि अनुभवानंच कळतं, आणि ते अनुभवण्यासारखंच आहे. विषय काय आहे? विषमरहित व्हायचं आहे ना. विषमता म्हणजे भेद आणि अभेद, या अभेदत्वाचाही भाव तिथं राहत नाही. आणि म्हणून विषम या शब्दाचा अर्थ आहे समरहित असणं. समरहित असणं विषम. मग ज्या ठिकाणी परमात्म्याची स्वरूपता सम्मोहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिय अशी असेल, किंवा ब्रह्म सर्वंगत सदा सम, हा सम शब्द जर तिथं देवा करता लागत असेल तर तिथं विषम शब्द नाही. अशा स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये जे गेलेले आहेत की ज्यांचा भेदाभेद निवृत्त झालेला आहे, अशा समत्वाला प्राप्त झालेल्या लोकांना सोहळ म्हणतात. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम दुहून सांडियले. मग देवाचं ज्ञान झाल्यानंतर आता विषमता संपली. आपल्या कानामध्ये नथनी, कानामध्ये नथनीच का नाही, जागा आहे का बघितलं तुम्ही? का महिला माता भगिनी घालतात बघा, कानामध्ये काय घालतात? सोन्याची काय असते? रिंग असते. नाकामध्ये नथनी असते, असते की नाही? गरल्यामध्ये डोरलं असतं, असतं का नाही सांगा? यांची नावं वेगवेगळे आहेत का नाही सांगा? अंगठीचं नाव नथनी होईल का? आता मी नथनी कानात म्हटलं, असं तुम्ही बरोबर म्हटलं का चूक म्हटलं सांगा? कानात नथनी हा शब्द लागू शकत नाही. कानात रिंगच असते, नाकात नथनी असते, हातामध्ये अंगठी असते, गळ्यामध्ये काय असते? चेन असते, नाही का? मग एक वेळ काय झालं, चेन म्हटली मला चेन पण आवडत नाही, माझी चेन मोडा आणि नथनी तयार करा. चेन मोडली, नथनी तयार केली. चेन मोडली, नथनी तयार केली, बरं का? नथनी म्हटली आता नथनीपणाही आवडत नाही, आता मला मोडा, रिंग करा. रिंग केली, ते मोडून. पुन्हा ती म्हटली ते पण आवडत नाही, अंगठी करा. ती केलं. आता ते म्हटले ते सगळं सोडा, माझ्यातलं सोनं तेवढं काढा. माझ्यातलं सोनं तेवढं. आता तुम्ही सांगा, अंगठी चेन नथनी यातलं जर सोनं बाजूला केलं तर त्याचं नाव अंगठी चेन काय राहील का हो? अजिबात राहणार नाही. तुम्ही ज्या चटईवर बसलाय त्या चटईतला एक एक धागा जरी बाजूला करायला लागलो तर चटई नाव जसं शिल्लक राहत नाही. माऊलीची एक ओवी आहे त्याच्यावरती, बरं का? माऊली म्हणतात, नाम मात्र लुगडे एरवी सुतचिते उघडे, कामाती मृदभांडे जियापरी, अलंकार येणे नामे असिजे निखिल हेमे, नाना अवयव संभ्रमे अविव्या जेवी. मृतिकेचा विटू घेऊन काय करील घटू,
मृतिकेचा विटू घेऊन काय करील घटू. मातीचा वीट घटानं घेतला तर घट नाव तर शिल्लक राहील का. मातीचा वीट कुणी घेतला, घटानं. म्हणला वीट आलाय मातीचा, माझ्यातली माती तेवढी काढा, असं कोण म्हणतंय, घट म्हणतोय. तर घट नाव तर शिल्लक राहील का. तद्वत अनुस्यूत परमात्मा आहे. मय शब्दाचा अर्थ विष्णुमय. समत्वाचा भाव असा आहे. मग एकदा का सोन्याचं सोनत्व समजलं तर अलंकार हे मिथ्या आहेत कळायला लागतील. आकारच फक्त आहे ना, आकाराच्याच फक्त भावात नाही. घडीचे नि आकार आहे नाही का, वस्तू अवतरे. घडीच्या आकारामध्ये अंबरच प्रकाशित होत असतो. गुळाची गोडी आपण महत्वाची समजतो का तिचा आकार महत्वाचा समजतो. गोडीच भाव आपण बघतो ना. हा तसंच आहे म्हटले. वर्णन काय, त्या स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये गोडीचा विषय तयार होतो. तिथं आकाराचा काही संबंध येत नाहीये. आकार येणे नावे सगळं हरपल्यासारखं वाटायला लागतं. हे समत्वाचा भाव आहे ज्या अवस्थेमध्ये गेल्या. आणि त्या ठिकाणी सोळेपणाचं लक्षण आहे. सोळा विषम दोहून सांडेली. सोळेचे बऱ्याच व्याख्या तुकोबराय करतात. सोहळा तो झाला अंगीकार देवे केला. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोहून सांडेले. विटाळ तो प्रद्रव्य प्रणारी येतुनी जो दुरी. सोळा तो सोळेच्या व्याख्या बऱ्याच आहेत बरं का महाराज. आणि ह्या सोळेपणामध्ये तो आला गेला कारण ज्याला भगवंताचं यथार्थ ज्ञान झालं, त्याची आवड झाली. ज्यांचा आवडता देव पवित्र सोहळी कोण, ज्यांचा आवडता देव तीच भाग्यवंते. आता भाग्यवानाने धनवित्ताने युक्त असणारी तीच का आहेत. कारण भाग्य शब्द आपण अन्य ठिकाणी वापरत असेल, पण पुण्याची खरी पुण्यरूपता कुठं सिद्ध होत असेल तर भगवत दर्शनामध्ये, गुरूंच्या दर्शनामध्ये, संतांच्या दर्शनामध्ये खऱ्या अर्थानं पुण्याची खरी सफलता आहे. नाहीतर पुण्यानं मला स्वर्ग मिळाला तरीही त्या पुण्याची श्रेष्ठता नाही आहे. तुकोबराय ज्ञानोबराय वर्णन करतात. पुण्यात्मक नाही का, पापात्मक पापे नरका आणि पुण्यात्मक पापे स्वर्गा. आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य नाही का. माते जेने पाविजे ते शुद्ध एरवी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गानाम सुख वाचवणी नित्यानंद निर्दोक ते स्वरूप माझ्या स्वरूपाची प्राप्ती ज्याच्यामुळे होईल ते पुण्य सर्वश्रेष्ठ पुण्य. नाहीतर मला पुण्यानं, मला लॉटरी लागली, माझं पुण्य चांगलं होतं, भाग्य होतं, एवढ्यापुरतं सामान्य जीव लौकिकातले जीव समजतील, पण संत त्या बाबतीत भाग्य समजत नाहीत. भाग्य नव्हे तरी धनपुत्र दारा निकटवा सवरा संतापाई. भाग्याचं लक्षण आहे. म्हणून तीच भाग्यवंते ज्यांच्यामुळे देव भेटला, देवाची आवड झाली, गुरूंचं दर्शन झालं, गुरूंची आवड झाली, तीच भाग्यवंते. सरतीपुरती धनवित्ते. धनवित्तानं युक्त असणं असं म्हणलं तर काय आहे की त्यांच्याकडं संपदा ही आहे. सरतीपुरती. कारण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. आणि त्याच्या पुढे जाऊन नाही का, जोडले हे न सरेची धन, जोडले हे न सरेची धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समाचरण देखियला बळवा फळला शगुण, बळवा फळला शगुण, जोडिले हे न सरेची धन. काय वर्णन तुकोबराय करतात. जोडिले हे धन, परमार्थ रूपी धन जोडलं. अविनाश आनंद घन, परमात्मा अविनाश आहे, आनंद घन आहे. आणि नुकता नाही तर अमृत मूर्ती आहे. अमृत असून व्यक्त रूपामध्ये विटेवर दिसतो. अमृत मूर्ती मधुसूदन. आणि कसा बघितला, समचरणी देखीला, असा तो अमृत मूर्ती परमात्मा विटेवर उभा असणारा दिसला. म्हणजे ते आमच्या करता धन आहे. म्हणून तीच भाग्यवंते. सरतीपुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव विठोबा रखुमाई.
पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुकोबरा म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा देवाला त्यांची सेवा केल्यावर प्राप्त होते याचा अर्थ बघा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची सेवा केली देवा पावे म्हणजे त्यांची सेवा केली तर ती कुणाला पोचते देवाला तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा याचा अर्थ आहे दोन्हींमध्ये भेदच नाही देवते संत निमित्त त्या प्रतिमा फक्त निमित्त प्रतिमा आहेत उलट दोन्हींमध्ये फरकच जर करायचा असला तर देव अवतार घेतात त्याचं वर्णन करताना असं केलेलं आहे की दैत्याची कुळीनाशी साधूंचा मानुगिवशी धर्माशी नीतीची शेजवर पण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा अत्यंत जडजीव जरी असला तर त्याचा उद्धार करण्याकरता कोणाचा अवतार आहे संत गुरूंचा आहे विटेवरचा सुद्धा त्याच रूपामध्ये आहे की उद्धराया जन मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे असंही वर्णन देवाचं आहे देवाच्याही बाबतीत असंच आहे आणि मग देव आणि संतात फरक नाही म्हटले उलट देव आणि गुरुत फरक नाही देवच गुरुच देव आहेत नाही का यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरो तसेव कथितार्था नाही का प्रकाशंते महात्मनः तसेव कथितार्था प्रकाशंते महात्म यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु यथा देवे तथा गुरु जशी देवावरची रूपत आहे तशीच गुरुची रूपत आहे नवे नवे देवांनी सुद्धा गुरु केलेत राम केला ब्रह्मज्ञानी असं वर्णन आहे वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु सांदीपणी कृष्णांनी सांदीपणी गुरु केले रामांनी वशिष्ठ गुरु केले की नाही सांगा याचा अर्थ आहे की गुरु किती श्रेष्ठ आहे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुवीन देव नाही वर्णन काय करतात बघा तुकोबरा गुरुवीन देव नाही तुझा गुरु बघा ज्ञानेश्वरी जर समजायची असेल ज्ञानेश्वरीमध्ये काही गोष्टी समजायच्या अशा आहेत की सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबरायांनी गुरूंची निष्ठा ज्ञानोबरायांची गुरूंवर असणारी निष्ठा समजून घेणं बरं का दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरीतली समजायची म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनांच्या मध्ये होणारा जो संवादात्मक जो भावरूपता आहे की भगवंत भाव अर्जुनाबद्दल काय प्रकट करतायत हे समजून घेणं नाही का अर्जुनाला कशा प्रकारे तत्वज्ञान सांगतात आणि अर्जुनांचा काय भाव आहे हा भाव समजून घेणं हा दुसरा भाव आहे तिसरी भगवद्गीतेची महत्ता ज्ञानोबराय कशी वर्णन करतात हे समजून घेणं आहे चौथी गोष्ट समजून घ्यायची असेल नाही का तर ज्ञानोबरायांची नम्रता गीतेमध्ये ज्ञानोबरायांची नम्रता श्रोत्यांबद्दलचा आपला भाव जो आहे तो गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये समजून घ्यायचा आहे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांची नम्रता ज्ञानेश्वरीमध्ये गुरूंच्या बद्दल ज्ञानोबरायांचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचं वर्णन कृष्णार्जुनांचं संवाद आणि ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेबद्दलची श्रेष्ठता वर्णित केलेली वर्णन आणि तत्वज्ञान ह्याचा जर विचार आपण अभ्यास करायला लागलो तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी कळाल्यासारखी होते म्हणजे हे माझ्या भाषेत सांगायला लागलो अजून भरपूर चिंतन असेल त्यात पण मला वाटतंय तेवढा विषय बोललो गुरूंच्या बद्दलची ज्ञानोबरायांची भावरूपता काय ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी गीतेला माता म्हटलंय तसं गुरुलाही माता म्हटलेलं आहे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गुरूंना काय म्हटले माता म्हणून अंबे श्रीमंते निजजनक कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी आई आई म्हटले ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत गुरूंना पण ती आई सामान्य आई नाही बरं का आपली सामान्य आई मुलाला खेळवते नाही का तिला खेळणी आणून देते तिचा लाड पुरवतात मुलाचा आपली आई जी असते नाही का पण हिथं खेळणी कोणती आहेत आणि ती आई पोरग आपलं सामान्य आहे आपलं पोरग झोपत नसेल तर त्याला अंगाई गीत गाते की नाही हे सगळं वर्णन ज्ञानोबरायांनी गुरूंच्या बद्दल केलेलं आहे माझी जी माता आई रूपी आहे ती आई काय करते करसी मनपवनाची खेळणी करतेस तू आत्मसुखाचं बाळ लेणं लेवतेस बाळ लेणं आत्मसुखरूपी अनुभूती तू मला देतेस गुरूंबद्दल बोलतात
आत्मसुखाचे बाळ लेणे लेवविसी 17वेचे स्तन देसी 17वेचे स्तन देसी अणुहत्ताचे हल्लरू गासी. हल्लरू म्हणजे अंगाई गीत बरं का. आता अणुहाताचा अंगाई गीत गुरु गातात आणि समाधी बोधे निजविशी भुजावोनी समाधीमध्ये निजवतात. आता सामान्य जीव सुषुप्तीमध्ये झोपलो जातो बरोबर का नाही, पण साधू जे श्रेष्ठ महात्मा आहेत ते समाधीमध्ये निद्रित होतात, निद्रा घेतात समाधीत आणि जागृत होतात स्वप्नात. स्वप्नात जागृत कसे होतात बघा. श्रेष्ठ महात्म्याचं चिंतन आहे, निद्रा त्यांची निद्रा म्हणजे समाधी आणि त्यांची जागृतता म्हणजे स्वप्न बरं का, असं वर्णन आहे. आणि दुसरं आहे सामान्य जीव निद्रित होतो सुषुप्तीत आणि जागृत होतो जगद्रूपतेच्या प्रतीतीत बरं का. मग तुम्हाला म्हणाल की स्वप्नामध्ये साधू जागा होतो कसं काय, म्हटले समाधीमध्ये झोपतात आणि स्वप्नात जागा होतात. जाग झालं तर हे जगत त्यांना स्वप्नवतच वाटतं नाही का. जर ते ह्या देहावस्थेमध्ये आले तर हे जग त्यांना खरं वाटतं का खोटं वाटतं नाही का. लटिका व्यवहार हा संसार सर्व कसा आहे, लटका आहे, खोटा आहे बरं का. आणि हा अभंग हरिपाठातल्या शेवटच्या अभंगात आलेला आहे. ही चरण सर्वसुख गोडी साही शास्त्र निवडी या अभंगातलं हे चरण आहे बरं का. लटिका व्यवहार आणि हे चरण जर पहिल्या अभंगात ज्ञानोबरायांनी म्हटलं असतं तर बरोबर होतं का चुकीचं होतं सांगा. एकही हरिपाठाला आला असतं काय महाराज. लटिका व्यवहार सर्व हा संसार देवाचे द्वारी अभंगामध्ये हे चरण असतं तर एक हरिपाठला आला असतं का. अगोदर या 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 असोनी संसारी कुठल्या अभंगात आहे महाराज. पहिल्या पहिल्या अभंगात असोनी संसारी या 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 येऊन दिलं या या या. मग आल्यानंतर मग हरिमुखे म्हणा बरं का. काय म्हणा हरिमुखे म्हणा. अहो वेदशास्त्र गातात हरीचं नाव, तुम्ही का म्हणत नाही. चहुवेद जाण साई शास्त्र कारण 18 पुराण हरिसी गाती हरिमुखे म्हणा. अहो तोच जीवनी ब्रह्म एक आहे, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली म्हण नाही का. हे सगळं वर्णन सांगतात आणि मग हे वर्णन ऐकणाऱ्याला कळतं. ऐकत नसेल आणि मनाच्या मार्गाने जात असेल तर मग त्यालाही म्हणतात मनोमार्गे गेला तेथेची मुकला. मनाच्या मार्गाने गेला की तिथंच मुकला. मग काय करावं, संतांचे संगती. मग म्हणले मनाला मार्ग काहीतरी पाहिजे तर संतांची संगती. मग ते एकदा का साधूंचा बोधापर्यंत जातं. संतांची संगती झाली की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवणी आत्मतत्वी हा बोध होतो. संत संगतीमध्ये बोध झाला की साधू बोध झाला तो स्थिर झाला. आता एवढा स्थिर झाला की एखादा भ्रमर आहे कमळात गुंतल्यावर माग वळत नाही. भ्रमर गुंतले आहे की नाही, भ्रमर गुंतले सुमन कळिके. एखादा भुंगा कमळात गुंतला की त्याला माग वळू वाटत नाही. तसं हरिपाटी गेले ते निवांत. हा निवांत शब्द निवांत बोलायचं, गडबड करायची नाही. एकाला विचारलं कसं काय बरं आहे का, म्हणला निवांत आहे. तो किती निवांत एवढं कळालं. म्हणजे निवांत शब्द सुद्धा निवांत बोलला नाही. पण हरिपाटी गेले ते निवांत. संत महात्मा साधू महाराज होणं म्हणजे निवांत स्वरूपतेला अनुभवणं. कुठल्या स्वरूपतेला अनुभवणं, निवांत. नाहीतर ह्या अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही चांचल्य रूप धारण करेन तर आपल्याला कोण महाराज म्हणेल का महाराज, आपलं कोण दर्शन घेईल का महाराज. नाही, चांचल्य भाव संपला जातो. गुरुजींच्याकडं महाराजांच्याकडं बघितलं, अण्णांच्याकडं बघितल्यानंतर एकदम आमचं मन चंचल असलं तरी स्थिर होतं. आम्ही लांबणं आलो तर त्यांच्या ठिकाणी येऊन मन विसावतं, स्थिर होतं. आणि संतांच्या चरणावर गुरूंच्या चरणावर मन विसावणं हाच एक मनाचा भाव आहे नाही का महाराज. आणि त्या गुरूंचं दर्शन यथार्थ होतं. म्हणून साधूंचे संगती तरणोपाय. कुठला संगती तरणोपाय महाराज, संतांचे संगती. हे का सांगायचं होतं, शेवटच्या अभंगापर्यंत जायचं होतं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिवीन. बाकी सगळी एरझार कशाविन आहे, हरिवीन. परमात्म स्वरूप त्याच्या अनुभूती विन वाया एरझार आहे. म्हणून हे विषय आपण का सांगत होतो, लटिका व्यवहार सर्व हा संसार. या संसाराच्या बाबतीतला हा भाव आहे. ते गुरूंच्या कडनं आपल्याला बोध कळाला. का पर्यंत नेत होतो आपण, काय वर्णन करत होतो आपण महाराज. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. गुरु आणि देव दोन्ही एकत्वावस्थेमध्ये.
गुरु हा संत कुळीचा राजा, नाही का? गुरु आणि देव याच्यात भेदच नाही. नवे नवे जर गुरूंची सेवा करायची ऐवजी देवाकडे गेलो गुरूंना दुःखित करून, तर देव स्वीकारत नाही का? पण एखाद्या वेळेस देव रुष्ट झाला असेल तो गुरुकडे आला तर गुरु त्याला स्वीकारतात आणि देवही पुन्हा मानायला लागतो, देवही त्यांना मानायला लागतो. हा भाव आहे, नाही का? हे असं बरेच श्लोक आहेत त्याच्या बाबतीत. म्हणून अशा संत महात्मा गुरूंच्या चरणासमोर आपण जर गेलो, त्यांचं वर्णन केलं. नाथ महाराजांचं एक सुंदर अभंग आहे. म्हणले अचानक तुम्ही जर देवपूजा करायला घरात बसलेला आहे, तुम्ही पूजा कोणाची करायला बसलाय? देवाची. आणि अचानक घराकडे महात्मा आले, साधू आले, काय कराल तुम्ही? आजकालच्या भाषेत रिमोट घ्या आणि टीव्ही बघत बसा. आम्ही देवपूजा करतोय, जरा देवपूजा झाली की मग तुमच्याकडे बघू, असं म्हणेल का नाही सांगा? नाही नाही नाही. पण नाथ महाराज वर्णन करतात, करिता देवार्चन घरा आले संत जन. देवाची अर्चना पूजा करायला लागला असाल आणि अचानक घराकडे संत आले तर देव सारावे परते, संत पुजावे आरते. देवांना जरासं बाजूला सारा, पण संतांची काय करा? पूजा करा. का पूजा करा? कारण तुका म्हणे देवा त्यांची केली पावे. संतांची पूजा करा. एक जण म्हटला, अहो आम्ही विष्णूंची मूर्ती पुढे घेऊन बसलोय, संत कोणत्या याती कुळातले तर आम्हाला काही माहिती. तरी नाथ महाराज म्हणतात, शाळीग्राम विष्णू मूर्ती संत हो का भलते याती, देव सारावे परते संत पुजावे आरते. विष्णूंची मूर्ती जरी शाळीग्रामची घेऊन बसला असलो आणि संत कोणत्या याती कुळातले हा विचार जरी आपल्या मनात म्हणजे माहित नसला आपल्याला, तरी सुद्धा देवांना बाजूला सारा आणि संतांची पूजा करा. कारण तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ज्ञानेश्वर